ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे तो अतिशय धास्तीने झालेला आहे आणि त्या भीतीने झालेला आहे. आणि ही शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही. नमस्कार मित्रांनो, काल एका क्लासमध्ये पहिलीचा मुलगा होता आणि त्याला त्याला एका मॅडमने अभ्यास दिला आणि अभ्यास दिल्यानंतर त्या मुलाने अभ्यास केला नसेल किंवा चुकला असेल आणि त्या मॅडमने त्याला जवळ बोलवलं आणि त्याच्या मागे काही मुलं उभी होते आणि त्याचा गृहपाठ राहिल्यामुळं ती मॅडम त्याला बोलत होती. आणि इतकी भीती असते मुलांना. मित्रांनो, मलाही 2 मुलं आहेत, माझी मुलंही 4थीला आहेत, एक मुलगा मुलगी. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस घरी काही अभ्यास सांगतो त्यावेळेस ते अभ्यास करत नसतात. मी कितीतरी वेळेस माझ्या मुलांना अभ्यास सांगितला त्यांनी कधीच कंप्लीट केला नाही. पण ज्यावेळेस शिक्षकांनी त्यांना वर्गामध्ये अभ्यास दिला आहे किंवा काय अभ्यास सांगितलेला आहे त्यावेळेस ते त्यांचा एकही प्रश्न सोडायचा ठेवत नाहीत, असं मला प्रत्यक्षात जाणून आलेलं आहे. मला शिक्षकांनी दिलेला अभ्यासक्रम ते इतक्या धास्तीने सोडवतात, त्यांचा काही अभ्यास शिल्लक ठेवत नाहीत. पण एकदा अशी त्यांना ती काळजी लागलेली असते, म्हणजे त्यांना एक चिंता असते, बाबा आपल्या शाळेत शिक्षक बोलतील, धास्ती लागलेली असते, आपल्याला हाणतील किंवा मारतील ही भीती असते. मी त्यांना म्हणत असतो, राहून दे राहिले, काय होतं, तू आजारी येस काय ते सांग. नाही बाबा, पप्पा मला ते लई मारतील, अरे किंवा मला बोलतील, ही एक धास्ती असते. तसाच तो मुलगा पहिलीला होता आणि त्याला मॅडमने असं जवळ बोलून घेतलं, असं जसं मी खुर्ची बसलो असं बोलून घेतलं आणि जवळ बोलून घेतलं, असं त्याचं गचुंड पकडलं. म्हणजे काय टायमर बांधतो होते, काही सांगता नाही यायचं. आणि एक कानामागे ठेवून दिली. ज्यावेळेस त्याला मॅडमने जवळ बोलवलं होतं त्यावेळेसच त्याच्या मनात इतकी भयंकर भीती होती, मी सांगतो मित्रांनो. लगेच काही चेहऱ्यावर त्याचे हावभाव दिसतात. इतकी भयंकर भीती होती आणि एक धास्ती होती. त्या धास्तीमुळे त्याला हृदयाचा झटका आला. आता त्याला अशी धास्ती लागली, दादा मला मॅडम मारेल किंवा काही बोलेल, एवढी धास्ती घेऊन त्याला हृदयाचा झटका आला. तसाच तो मॅडमच्या अंगावर पडला. त्यातल्या त्यात मॅडम त्याची एक कानाखाली मारली आणि त्याला वाटलं अजून जास्त काय मारते का असं वाटलं. त्या भीतीमुळं, शिक्षकाच्या भीतीमुळं, धास्तीमुळं त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. मी तुम्हाला 100% सांगतो. तर ही शिक्षकांनीसुद्धा मुलांना अतिशय खालच्या पातळीवर बोलू नये किंवा त्यांना भीती दाखवू नये. त्यांना कोणतीही भीती वाटेल नाही असं समजूत घालून त्यांच्यासंग बोलावा. कारण की आज माझे मुलं बघतो, त्यांना भीती असते, जर अभ्यास नाही कंप्लीट केला तर मला मॅडम चिडी मारतील किंवा काहीतरी होतील. म्हणजे आता माझे मुलं 4थीला आहेत आणि त्यांनी आजपर्यंत कोणत्याही ग्रुपात ठेवला नाही. म्हणजे ते लिहितात 10 वाजेपर्यंत लिहितात त्यांनी जर अभ्यास दिला असला शिक्षकांनी. पण आम्ही जर एखादा प्रश्न सोडायला सांगितला त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून सांगतो, ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे तो अतिशय धास्तीने झालेला आहे आणि त्या भीतीने झालेला आहे. आणि ही शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही असे मुलांना घाबरवू नका. प्रेमाने बोला, प्रेमाने वागणूक द्या. जरी एखाद्या वेळेस एखाद्या गृहपाठ अधुरा राहिला असेल तर त्याला तुम्ही काय कारण झालं तर का राहिला हा प्रश्न आधी विचारा. कधी काय होतं, कोणाच्या घरी लाईट नसते किंवा काही काम असतं किंवा बाहेर गेलेल्या असतात, ह्या गोष्टी घडतात. म्हणून का राहिला हा प्रश्न आधी जर विचारला तो मुलगा बरोबर उत्तर सांगेल. पण तुम्हीच आधी जवळ घेतलं आणि 2 कानामागे ठेवून दिल्या तो चेटीत मुतणारच ना भीतीपायी. म्हणून अशा गोष्टी तुम्ही समजून घ्या. मुलांना आधी विचारा, का म्हणून केला नाही हा प्रश्न तुम्ही मुलांना विचारलाच पाहिजे. पण इतका पहिलीचा मुलगा नाहक विनाकारण भीतीपायी जीव गेला, ह्या गोष्टी परत घडल्या नाही पाहिजे.